अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आज गाढवांचा पोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला। देशभरात बैलांचा पोळा साजरा होत असताना अकोटमध्ये मात्र भोई समाजाकडून गाढवांचा पोळा हा वेगवेगळ्या परंपरेतून साजरा केला जातो। गेल्या 50 वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेनुसार गाढवांची पूजा अर्चना करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते। दिवसभर रंगीबेरंगी सजावट करून पारंपरिक संगीत, ढोल ताशांच्या गजरात हा अनोखा उत्सव पार पडला। या अनोख्या गाढव पोळ्यामुळे अकोट शहराचे वेगळेपण अधोरेखित झाले असून परिसरात चांगलीच उत्सुकता पाहायला मिळाली। आमटेपुरावरून बोलतो मी, श्रीराम पांडुरंग कंडाळे। हे आमचा 50 वर्षापासून व्यवसाय चालू आहे। असा व्यवसाय चालू आहे की आमचे दादा परदादा हेच काम करत आले, अजून हेच काम करून आलो आम्ही। पण आमची मुलं पण करताना काऊन की व्यवसाय काही राहिला नाही आता, पहिल्यासारखी मजा नाही राहिली त्या कामात। काऊन की वाळू काही खपत नाही, काहीच नाही। पहिले भरपूर खपत होती ना, आता हे 50 वर्ष याच्या कारणानं आम्ही आता चालून आलो आजोबापासून निवद वगैरे। तुम्ही ते सांगा। आज पोळ्याची पुरणपोळी केली व ठोंबरा वगैरे जसं बैलाले करतो तसं आम्ही याची पुरणपोळी पाहायला लागतो, याचे दर्शन वगैरे करतो, आरती वगैरे जे काय आहे ते आमच्या नेमाच्या हिशोबाने आम्ही चालून आलो। जे आमचे पहिले दादा परदादा करत होते ते आम्ही आज ते करून आलो, त्याची परंपरा चालू। गाढवावर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबियांना आता पुढील होण्यासाठी चिंता सतावत आहे, कारण अत्याधुनिक जगात आता गाढवावर होणारे काम कमी झाले आहे। त्यामुळे भविष्यात गाढवांचा हा फोटो साजरा होणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। मी प्रशांत नाटे, रामटेकपुरा इथे राहतो आणि दरवर्षी बैलांच्या पोळ्याबद्दल सर्वांना माहीत असते की बैलपोळा सण साजरा करण्यात येते। पण यावर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 50 वर्षापासून इथे गाढवांचा पोळा भरण्यात येतो। तर ते आम्ही लहान असतानाची परंपरा आज पण अजूनही इथे रामटेकपुरा इथे कार्यरत आहे। आणि इथे जे लोक आहेत गाढवांच्या भरोश्यावर उदरनिर्वाह करणारे लोक आहेत, ते 12 महिने या गाढवांच्या भरोश्यावर आपला उदरनिर्वाह करतात आणि त्यांची परतफेड म्हणून बैल पोळा साजरा करण्याच्यापेक्षा ते गाढवांचा पोळा साजरा करतात। आणि अशा दिवशी त्यांना आज आंघोळ वगैरे करून, त्यांना रंगरंगोटी करून, त्यांना गोड नैवेद्य वगैरे पदार्थ खाऊ घालण्यात येतात आणि त्यांची पारंपरिकनुसार पूजा करण्यात येते। असा हा गाढवांचा पोळा अकोट शहरात कुठेही नाही, पण आमच्या शहरात रामटेकपुरा इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गाढवांचा पोळा साजरा करण्यात येतो। तुमचं नाव? मी प्रशांत नाटे। 40 ते 50 वर्षापासून चालू आहे। आमच्या आजोबाचा, आमच्या सासऱ्याचा हाच व्यवसाय होता, आमच्या घरी पण हाच चालू आहे। पण आता पोरायला चांगलं शिकू, आम्ही चांगली शाळा शिकून दुसरा व्यवसाय करू। पण आता असा आहे, गद्याला हा आता व्यवसाय बंद झालेला आहे। पांढरी रेती चालू आहे आता, कणांची वाळू रेती ट्रॅक्टरची चालू आहे। गद्याला कोणी आता विचारत नाही, गद्याचे कामं पण कोणी सांगत, गद्याला कोणी कामं पण सांगत नाही आता। त्याच्यामुळे आमचं आता सगळं ठप्प बसलेला आहे व्यवसाय, आता रोजगार काही चालू नाही आहे।